निपाणी तालुक्यातील आडी संजीवनगिरी इथल्या श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं दत्त जयंतीनिमित्त परमाब्धी विचार महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। दत्त जयंती दिवशी या महोत्सवाची सांगता झाली। या निमित्तानं याग अर्थात यज्ञ या संकल्पनेबद्दल परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी एस न्यूजशी संवाद साधला। यावेळी त्यांनी यागाचं महत्त्व सांगत आडी इथं 4 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत श्री दत्त याग आयोजित करण्यात आला असून त्यातून शिल्लक राहणारी रक्कम वंदूर इथं उभारण्यात येत असलेल्या देवस्थानच्या रुग्णालयाच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचं सांगितलं। श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं आडी इथल्या संजीवनीगिरी इथल्या श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं परमाब्धी विचार महामहोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दत्त जयंतीला या महोत्सवाची सांगता झाली आहे। या निमित्तानं आपल्यासोबत आहेत परमपूज्य परमात्मराज महाराज। त्यांच्याशी आपण आध्यात्मिक विषयावरती आता जाणून घेणार आहोत, प्रामुख्यानं याग या संकल्पनेबद्दल। महाराज, याग ही संकल्पना आपल्याकडं पौराणिक किंवा वैदिक काळामध्ये आपण बघत आलो आहे। आजच्या विज्ञान युगामध्ये यागाचं काय औचित्य आहे, काय महत्त्व सांगाल? याग म्हणजे यज्ञ। मानवाचं जीवन हेच यज्ञमय आहे। जे काही आपण जीवनामध्ये जगतो करतो ते सगळंच यज्ञमय आहे। आपण श्वासोश्वास घेतो हा सुद्धा एक यज्ञच आहे। यज्ञ हे विविध स्वरूपाचे, आपण जेवतो हा सुद्धा एक यज्ञच आहे। उदररूपी कुंडामध्ये आहुती देणे, आता जे अन्नदान चालू आहे हे सगळं यज्ञ रूपच आहे। आपण रोज जेवतो 2 वेळा जेवतो, 3 वेळा जेवतो किंवा सगळेच लोक जेवतात। एक माणसाची भावना असते की देवताच्या मुखात 2 घास घालावे। या भावनेतून पूर्वीच्या काळी ही यज्ञ संकल्पना उद्भवली। एक भावना, अग्नी हे दैवतांचं मुख आहे अशी एक भावना आहे। ही वैदिक संस्कृतीतील भावना आहे। अवेस्ता इराणमध्ये सुद्धा हीच भावना उद्भवली। केवळ ही भावना भारतातच उद्भवली अशातला भाग नाही। इराणमध्ये यज्ञाला म्हणायचे, समजा यस्न म्हणायची। यस्न जो अवेस्ता आहे त्या अवेस्तामध्ये यस्नाचा उल्लेख आहे। हाच यस्न भारतामध्ये यज्ञ म्हणून ओळखला जातो किंवा याग म्हणून ओळखला जातो। यज्ञ या शब्दाचा अर्थ एक असा आहे, अर्पण करणे। आपण एखाद्याला काहीतरी बोध अर्पण केला तो सुद्धा यज्ञ रूपच आहे। आता 8 दिवस 9 दिवस आपल्या इथे हा एक यज्ञ झाला, धर्मज्ञान यज्ञ म्हणूया आपण याला। जे काही धर्मज्ञान आहे विशुद्ध, हे धर्मज्ञान जनतेपर्यंत पोहोचावं। सर्व जातीच्या, सर्व धर्मविशेषांच्या, सर्व संप्रदायांच्या लोकांना मान्य होईल असं धर्मज्ञान जनतेपर्यंत पोहोचविणे हा सुद्धा एक यज्ञच आहे, धर्मज्ञान यज्ञ। माणसाची इच्छा असते की जपयज्ञ करावा। अनेक संप्रदाय भारतात जे आहेत ते संप्रदाय जपावर भर देतात। किंबहुना इतरही जे विश्वामध्ये धर्म आहेत ते सुद्धा नामाला मानतात, पवित्र मानतात। ते नाव मग भारतातलं नाव असो, विष्णू, शिव, राम, समजा दत्त किंवा कुठलेही असू द्या, भारतातली नावं ही जशी पवित्र मानण्यात येतात त्याच पद्धतीने परदेशात एलोहिम, एल शद्दाय, अल्लाह, यहोवा इत्यादी नावे सुद्धा ही पवित्र मानण्यात येत असतात। आणि या पवित्र नावांचा जप करणे हा सुद्धा एक स्वरूपाचा यज्ञ आहे। आता इस्लामी संस्कृती, हिंदू संस्कृती, ज्यू संस्कृती आणि ईसाई संस्कृती या संस्कृतीमध्ये यज्ञ परंपरा ही चालूच आहे। त्याला तुम्ही वेगळ्या नावानं जरी ओळखत असले तरी ते चालूच आहे। काहीतरी अर्पण करणे ही भारतीय संस्कृतीमध्ये साधारणतः अहिंसक असं दान देणे, हिंसा न होता दान, हे साधारणतः चालू असते। पूर्वीच्या काळात भारतातही काही मात्रेत यज्ञामध्ये हिंसा होत होती, परंतु अन्य काही संस्कृतीमध्ये आजही समजा बलिदान करण्यात येत असते। आणि ते बलिदान, पशुबलिदान हा सुद्धा एक स्वरूपाचा यज्ञच आहे। परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बलिदानाला आजच्या काळात वर्ज्य मानलेले आहे। केवळ
अन्य बीज रूपानं दान द्या. बीज म्हणजे धान्य बीज, हेच फक्त खाऊ घाला. पशुबलीची काही आवश्यकता नाही. हे भारतीय संस्कृतीमध्ये जास्तीत जास्त मात्रेत आता रूढ झालेले आहे आता. आणि त्यामुळे यज्ञ संस्कृती ही विश्वव्यापकच आहे, जवळपास विश्वव्यापक. कारण यज्ञ म्हणजे अर्पण करणे, काहीतरी देणे दुसऱ्याला, मग ते दैवताला किंवा कोणालाही, जनतेला, हे सुद्धा यज्ञमयच आहे. अन्नदान करणे हे सुद्धा यज्ञच आहे हा. आणि म्हणून हा यज्ञ विचार सार्वत्रिक विचार आहे. आता उरला मुद्दा एक असा की हे विज्ञान संस्कृतीमध्ये, आजच्या विज्ञानाच्या काळामध्ये याचा काय लाभ होतो. एक विषय असा आहे, हे जे वातावरण आहे, समजा पर्यावरण, हे पर्यावरणाची शुद्धी असणे एक महत्त्वाचं मानलं जात असते. आजपर्यंत एवढा विचार झालेला अशातला भाग नाही. त्या यज्ञाचा, धुराचा कितपत परिणाम होतो, काय होतो, त्यासाठी अध्ययनाची आवश्यकता आहे. मी आपणाला एक उदाहरण सांगतो. होमिओपॅथीमध्ये असं आहे, एखादं औषध बनविताना त्यातल्या औषधाची मात्रा कमी होत चालते, अल्कोहोलची मात्रा वाढत चालते. आणि त्याला आपण म्हणतो डायलेशन म्हणतो. म्हणजे ते औषध समजा डायल्यूट करण्यात येत असते, ते अतिशय डायल्यूट करण्यात येत असते. अतिशय एवढं औषध घातलं त्याच्यापासून एवढं मोठं औषध समजा बनविण्यात येत असते, अत्यंत डायल्यूट होत असते ते. म्हणजे औषधाची मात्रा कमी होत चालते आणि अत्यंत ते औषध डायल्यूटच होते, एकदम कमी होत चालते. परंतु त्याला त्याची पोटेन्सी वाढणे असं म्हणतात. त्या औषधाचं सामर्थ्य वाढते, असं होमिओपॅथीचा सिद्धांत आहे. औषधाची मात्रा जशी कमी, आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही एवढं औषध कमी होऊन जात असते. उदाहरणार्थ होमिओपॅथीमध्ये 200x म्हटलं तर त्यात जवळपास औषध नगण्य असते, जे मोजता येणार नाही, धरता येणार नाही, पण त्यानं जास्त उपयोग होतो. किंवा नंतर 1M औषध म्हटलं तर त्या आणखी त्याचा पॉवर वाढलेला असतो. हे कसं घडते? औषधाची मात्रा तर अतिशय कमी होत चालली, तरी त्याचा गुण का वाढत चालला? हे एक महत्त्वाचा विषय आहे हा. तसंच या यज्ञामध्ये जे बीज टाकतो, आयुर्वेदाच्या दृष्टीनं सगळंच द्रव्य जे आहे ते औषध रूप आहे, काहीतरी त्याचा परिणाम आहे. ती जेव्हा भस्मीभूत होते तेव्हा वातावरणात त्याचे अतिसूक्ष्म कण कुठल्या रूपामध्ये जात असतील, हा मोठाच विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. याचं मुख्य कारण म्हणजे होमिओपॅथीचा सिद्धांत. होमिओपॅथीत जर असं होऊ शकते तर या शास्त्रात का होऊ शकणार नाही? आणि म्हणून सर्वांच्या जीवनमानावर, या वातावरणावर योग्य असा काहीतरी चांगला इफेक्ट व्हावा, या दृष्टीनं ही यज्ञ संकल्पना आजही आहे, जीवित आहे. आणि हा जो यज्ञ असतो, समजा द्रव्ययज्ञ, हा नेहमी होणारा यज्ञ नाही, हा कधीतरी होणारा यज्ञ आहे. बाकी जीवनामध्ये रोजच्या रोज जपयज्ञ करणे हाच भाग महत्त्वाचा आहे, किंवा समजा मात्र बोध यज्ञ करणे हाही भाग असतो, चालूच असतो. हा द्रव्ययज्ञ कधीतरी होणार आहे. आणि आज भारतातील जेवढे साधू संत आहेत, या साधू संतांचं मत हेच आहे की हा वातावरणाच्या शुद्धीसाठी उपयोगात असतो. आता पूर्वीच्या वाङ्मयात म्हटलेलं आहे की यज्ञ झाल्याने पाऊस पडतो, तसा हा भाग म्हणणार नाही आपण. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगले वागाल तर तुमच्यासाठी चांगलं होईल, एवढाच त्याचा अर्थ आहे. यज्ञ म्हणजे चांगलं वागणं, चांगलं कर्म करणं, दुसऱ्या कोण समजा गरीब असतील अशांना सहायता करणे, म्हणजे जे काही चांगलं आहे ते जीवनामध्ये आचरणे म्हणजे यज्ञ होय. म्हणून आजच्या विज्ञान युगातही यज्ञ संकल्पना ही कोणीही सोडलेली नाही. हिंदूंनी सोडलेली नाही, मुस्लिमांनी सोडलेली नाही, ख्रिश्चनांनी सोडलेली नाही, ज्यूंनी सोडलेली नाही. नावं वेगळी असतील, नावं वेगळी निश्चित असतील, समजा सॅक्रिफाईस म्हणतील त्याला ते, परंतु तो एक प्रकारचा यज्ञच असतो. आणि म्हणून यज्ञ संकल्पना आज साधारणतः जगभर अजून जीवित आहे. कारण त्यामध्ये मी एवढं मिळवतो, मी एवढी करतो उपासना, मला एवढं मिळते, त्यातलं थोडं तरी मी देऊ, म्हणजे थोडं तरी आपल्या हातून जावं, यासाठी यज्ञ संकल्पना आहे. आहुती देताना माणसाच्या हात असे असतात.
माणसानं दुसऱ्याला देत राहावं हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही यज्ञकुंडातच घाला अशातला भाग नाही. जे गोरगरीब लोक आहे त्यांच्या मुखात सुद्धा तुम्ही घाला हा त्याचा अर्थ आहे. हात आखडून ठेवले तर ते उपयोगाचे नाही. म्हणून ही यज्ञ संकल्पना अजूनही स्थिर आहे. तुम्ही देत राहा. नुसते हात आखडून ठेवू नका. गोरगरिबांना द्या, ज्यांना झेपल त्यांना द्या. तुम्ही दुसऱ्याला द्या, दैवतांना द्या किंवा आम जनतेला द्या. आम जनतेच्या उपयोगासाठी तुमच्या जवळचं धन उपयोगात येऊ द्या. यासाठी हे यज्ञ विचार आहेत. म्हणून ही यज्ञ संस्कृती त्या अर्थाने विनष्ट होणारी नाही. यज्ञ म्हणजे पूजा, यज्ञ म्हणजे दान, यज्ञ म्हणजे अर्पण. महाराज हे नेहमीच विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालत आलेले आहेत. आत्तासुद्धा हा बोधयज्ञ करण्याबरोबरच महाराज स्वतः रुग्णालय निर्मिती कामाच्या निमित्तानं कर्मयज्ञही आपण मांडला आहे. तर या कर्मयज्ञामध्ये सगळ्या समाजाचं योगदान असावं यासाठी आपलं देवस्थान काय प्रयत्न करत आहे? आता हा जो इथं होणार आहे यज्ञ, यातून जे काही उरणार ते समजा त्यासाठीच वापरण्यात येणार हॉस्पिटलसाठी. आणि सर्वांचा सहभाग आहेच. 2 वर्षापूर्वीच झाला आरंभ, 2 किंवा 2.5 वर्षे झाली असतील. पण आज जवळपास हॉस्पिटल झालेलं आहे, समजा बांधून झालेलं आहे. गिलावासुद्धा झालेला आहे. अन्य कामे थोडी राहिलेली आहेत आणि बाकीची कामे आता होणार. समजा इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आणणार आपण. हॉस्पिटल होणं हे सुद्धा यज्ञरूपच आहे. कारण जनसेवा, कुठलीही सेवा, जनसेवा करणं हे सुद्धा यज्ञरूप आहे. थोडक्यामध्ये संपूर्ण जीवनच यज्ञमय असते. संपूर्ण जीवन आणि यज्ञमय असावं. यज्ञमय जीवनाशिवाय महत्त्व नाही. तुम्ही यज्ञाचा विचार किंवा आहुती घालणे एखाद्यामध्ये हा विषय नाहीच. म्हणून इथं सर्वांचीच भावना आहे आणि त्यामुळं त्या हॉस्पिटलसाठी सर्वांचा सहयोग लाभत आहे. तिथं जात पंथ धर्म इथं काही भेद नाही, अजिबात भेद नाही. सर्वांची अतोनात भावना आहे. इथंसुद्धा इथं आतापर्यंत सगळेजण इथं येत असतात. सर्वांचा सहभाग आहे आणि आपली इच्छासुद्धा हीच आहे की जे आपल्याद्वारे होईल ते सर्वांच्या हितासाठी असावं. त्यात कुठला भेदभाव असूच नये हीच आपली भावना आहे. तर हे होते परमपूज्य परमात्मराज महाराज. यज्ञ ही संकल्पना व्यापक पद्धतीनं समाज जीवन एकत्र आणण्यासाठी, भेदाच्या पलीकडचं समाज जीवन अस्तित्वात आणण्यासाठी भारतीय संस्कृती नेहमीच पुढाकार घेत आली आहे. आणि भारतीय संस्कृतीतल्या अनेक संकल्पना आज विज्ञान युगाच्या नावाखाली बदनाम केल्या जातात. तशाच संकल्पनांमधली यज्ञ ही संकल्पनासुद्धा कालातीत आहे. ती विज्ञान युगामध्येही कशी औचित्यपूर्ण आहे हे महाराजांकडून आपण जाणून घेतलं. एस न्यूजसाठी मी कृष्णा जमदाडे, कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह.